तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल. आषाढी एकादशी जवळ येत आहे. अशा या पवित्र सणाच्या निमित्ताने सोशल मीडिया शेअर करण्यासाठी किंवा बॅनर डिझाईनसाठी एक सिनेमॅटिक आणि हाय क्वालिटी पोस्टर कसं बनवायचं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकदम प्रीमियम आणि सिनेमॅटिक लुक असलेलं हे पोस्टर आपण अगदी सोप्या स्टेपमध्ये कसं तयार केलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आलो आहे आपण पिक्सार टॅबमध्ये, कारण की आपल्याला आज पिक्सार टॅबमध्ये बॅनर करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण ॲड करून घेतलेला एक बॅकग्राऊंड 3x4चा कॅनव्हास ॲड केला भावांनो. तर ती आपण एक डार्क कलरचं बॅकग्राऊंड ॲड केलं. सिनेमॅटिक स्काय प्लस मंदिराचा एक भव्य आणि स्पष्ट फोटो सेट केला. पोस्टरला एक भव्य आणि पारंपरिक लुक देण्यासाठी त्यावर आपण आता आपला फ्लॅक्स ॲड करणार आहोत बांधून. तर आपल्या जे पोस्टर आहे सिनेमॅटिक त्याला आपण असं एकदम दिव्य आणि पारंपरिक लुक येण्यासाठी आपण हे फ्लॅक्स ॲड केले. आता आपण ॲड करणार आहे मुख्य आकर्षण म्हणजे माऊलीची मूर्ती PNG फोटो एकदम चांगल्या प्रकारे सेट केली मध्यभागी. नंतर माऊलींच्या पाठीमागे एक गोल्डन ग्लो लाईट इफेक्ट ॲड केला. त्यामुळे आपली मूर्ती एकदम अधिक उठून दिसते त्याला बांधून. त्याचा ब्लेंड मुडा ॲड ठेवला बांधून, जेणेकरून एकदम चांगल्या प्रकारे दिसणार आहे. त्यासाठी आपण केलं डन. आणि त्याच्यानंतर आपण एक 2 स्पॉटलाईट दिलेले आहे व्हाईट कलरचे, पण चांगल्या प्रकारे आपण सेट करून घेऊ. त्याचा पण ब्लेंड मोड हा स्क्रीन बघू शकता तुम्ही. एकदम चांगल्या प्रकारे आपलं जे ग्राउंड आहे ते दिसत आहे. आणि आता आपण ॲड करणार आहे छान एक वाक्य म्हणू शकता तुम्ही त्याला. बघू शकता ॲड केलं. एकदम चांगल्या प्रकारे आपण ते सेट केलेलं आहे. आणि तर भावांनो एकदम खतरनाक असं माऊलींचं पोस्टर दिसत आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे पोस्टर सेव्ह करणार आहे. ड्रॉमध्ये जायचं. ड्रॉमध्ये जाऊन लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. लेअरचं ऑप्शन क्लिक करून मेन सब्जेक्टवर क्लिक करायचं आणि इरेजर घ्यायचं. इरेजर ही साईज कमी करायची. कमी करून अशी बॉर्डरला मारायची आणि नंतर 3 डॉटमध्ये जाऊन सेव्ह इमेज करायची. याने आपले फोटो कधीच फाटणार नाही. HD सेव्ह होऊन जाणार. तर आता आलो आहे आपण त्या लाईटरूममध्ये. बघू शकता तुम्ही. आता आपण ॲड करणार आहे लाईटरूममध्ये जे की आपण पिक्सार्टमध्ये डिझाईन बनवली होती ते. लाईटरूममध्ये कलर करेक्शन आणि शॅडो सिनेमॅटिक लुक देण्यासाठी कलर ट्युनिंग खूप महत्त्वाचं असते. तर तेच आपण आता लाईटरूममध्ये करणार आहोत. तर भावांनो आपण इथे थोडा ब्लू आणि ऑरेंज टोन मिक्स करू. बघू शकता तुम्ही. एकदम चांगल्या प्रकारे आपलं जे पोस्टर आहे ते लाईटरूममध्ये ॲड केलं. आपण सर्वात पहिले आपण लाईटमध्ये जाणार आहे. एक्सपोजर हे बघू शकता तुम्ही. एकदम चांगल्या प्रकारे एक्सपोजर थोडं वाढवलं. 34+ कॉन्ट्रॅक्ट पण वाढवला. हायलाइट कम केला. शॅडो कम केला बघू शकता. आणि ब्लॅक थोडा कम केला. एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहे आपला पोस्टर. व्हायब्रन्स थोडा वाढवला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे कलरमध्ये. कलरमध्ये जाऊन आपण जे की येल्लो कलरचं जे आहे ते आपण मायनस करणार आहे. सॅच्युरेशन मायनस करणार आहे. बघू शकता जसं मी तुम्हाला याच्या थंबनेलवर दाखवलेलं आहे तसंच आपलं पोस्टरला लुक येत आहे. बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे. आणि जो ब्ल्यू म्हणजे निळ्या कलरचा जो रंग आहे आपला त्याचा आपण सॅच्युरेशन वाढवणार आहे भावांनो. बघू शकता ल्युमिनेन्स हा आपण प्लस करणार आहे. 44 वाढवला भावांनो. नंतर आपण केलं डन. आणि त्याच्यानंतर हे जे 3 डॉट दिसत आहे भावांनो त्याच्यावर ॲड करायचं. त्याच्यावर याने आपला जो सिनेमॅटिक लुक आहे जो आपण टोन सेट करणार आहे याच्यामधूनच करणार आहे भावांनो. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ऑरेंज आणि ब्ल्यू थीम असा बनवायचा आहे. बघू शकता ब्ल्यू वर आपण डॉट नेला आणि ल्युमिनेन्स याचा थोडा कमी केला. ब्लेंडिंग वाढवला आणि बॅलन्स हा कम केला. बघू शकता तुम्ही. नंतर आपण दुसऱ्या डॉटमध्ये आलो आहे. आपल्याला
ब्लू असा इफेक्ट पाहिजे भावांनो, बघू शकता. मी ब्लूवर क्लिक केलं, ल्युमिनन्स कम केला, बघू शकता. ब्लेंडिंग आणि बॅलन्स तेच ठेवलं भावांनो. नंतर आपण तिसऱ्या याच्यात डॉटमध्ये आलं. याच्यानंतर आपण थोडासा हलकासा ब्ल्यूमध्ये डॉट ठेवला भावांनो, बघू शकता. आणि याचा ल्युमिनन्स हा थोडा वाढवला. आणि आता सगळ्या शेवटला बघू शकता तुम्ही, त्याला आपण ब्ल्यूमध्ये थोडा सेट केला आणि नंतर ल्युमिनन्स याचा थोडा वाढवला. तर भावांनो बघू शकता, एकदम चांगल्या प्रकारे आपलं जे कलर टोन आहे ते बघू शकता तुम्ही, बिफोर अँड आफ्टर. आता आपण इफेक्ट्समध्ये जाऊ. इफेक्ट्समध्ये जाऊन टेक्स्चर थोडं 2% वाढवू, क्लॅरिटी थोडी 2% वाढवू आणि डिटेल्समध्ये जाऊ. डिटेल्समध्ये जाऊन भावांनो शार्पनेस वाढवायचा. शार्पनेस बघू शकता, डिटेलिंग वाढवायची. नॉईज रिडक्शनमध्ये जाऊ, नॉईज डिटेक्शन वाढवायचं आणि डिटेल. तर अशा प्रकारे भावांनो बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक आपला जो काही आजचा सिनेमॅटिक पोस्टर होता तो आपण चांगल्या प्रकारे बनवलेला आहे. तर चला आता, तर भावांनो अशा प्रकारे आपला आषाढी एकादशीचा सिनेमॅटिक पोस्टर तयार झाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या डिझाईन मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी.